नमस्कार, सुनीताच रेसिपीमध्ये तुमचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत कविटाची चटणी। त्यासाठी इथे मी एक कविट घेतला आहे अशा रंगाचं। आता ते खलबत्त्यामध्ये असं फोडून घेऊ। लवकर फुटते आणि त्यामधून असा रंगाचा गर निघालेला आहे। जसा चटणीला पाहिजे तसा, जास्त पिकलेला पण नाही आणि कच्चा सुद्धा नाही। याची चव थोडी आंबट गोड तुरट असते। याला वूड ॲपल असेही म्हणतात। आता एका चमच्याच्या साहाय्याने आपण असं सर्व गर काढून घेऊ। कवटापासून जाम, चटणी, मुरंबा आणि सरबतही बनवले जाते। अशा पद्धतीने आता सर्व गर काढून घेतला आहे। त्यामध्ये बिया असतात आणि अशा शिरा असतात। त्या शिरा आपण काढून घ्यायच्या। सर्व बिया राहू द्यायच्या, बिया छान लागतात चवीला। आता तो गर आपण मोजून घेऊ। पाऊण वाटी जवळपास इथे गर निघालेला आहे। एक चमचा जिरे घ्यायचे। जिरे लवकर कुटले गेले पाहिजे म्हणून त्यामध्ये मीठ टाकायचं, थोडं लाल तिखट टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं। कवीट घेताना वजनाला थोडं हलकं असलं तर ते खराब निघते, म्हणून घेताना थोडं वजनदार घ्यायचं। आता त्यामध्ये आपण काढलेला गर टाकायचा पाऊण वाटी, आणि पाऊण वाटी गर आहे म्हणून त्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा। सारखं प्रमाण घेतलं तरी चालते। आणि आता हे सर्व आपण कुटून घेऊ। मिक्सरमध्ये सुद्धा हे बारीक होते, पण मिक्सरमध्ये बिया सुद्धा बारीक होतात। असं कुटून घेतल्याने बिया तशाच राहतात आणि बिया चवीला खूप छान लागतात खाल्लं तर। असं सर्व मिक्स करून कुटून घ्यायचं। कवीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। वर्षातून एकदा तरी ही चटणी खाल्ली पाहिजे। ही चटणी उपवासाला सुद्धा खाऊ शकता। लहान मुलांना तर ही चटणी खूप आवडणार। उन्हाळ्यामध्ये कवट खाणे खूप चांगले असते। शरीरातील उष्णता कमी होते, त्याने पचन चांगले होते। तसेच उलटी, मळमळ, डोकेदुखी, तसेच भूक लागण्यासाठी पण खूप फायदेशीर आहे कवीट। अशा पद्धतीने आपली कविटाची चटणी इथे तयार झाली आहे। करून बघा, खूप छान होते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करा आणि तुमचे नातेवाईक आणि मित्रमंडळींना व्हिडिओ शेअर करा। आणि माझ्या पेजवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। थँक्यू। भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये।